मुंबईतील कबूतरखाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलवा भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत मागणी केली आहे। आपल्या आईचा मृत्यू फुफ्फुसामुळे झाल्याचं राम कदम यांनी म्हटलंय। आई 15-15 मिनिटं खोकत राहायची, कबुतरांमुळे फुफ्फुसांचा आजार होतो। राम कदम यांनी ही माहिती दिलेली आहे आणि कारवाई करा असं राहुल नार्वेकर म्हणालेले आहेत। नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे। का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत। त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ALD झाला, तुमच्याकडे जो उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? ठीक आहे अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, माझी आई गेली, आपण थांबू नका मध्ये। भविष्यात तुम्ही केंद्रातले लोकसभेचे अध्यक्ष आहात। अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयावर आपण मला बोलायला दिलेच पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो, माझ्या बोलण्याला अन्यथा घेण्याचं कारण नाही। मी कबुतरांच्या विरोधात नाही, मी जनावरांच्या विरोधात नाही, त्यांना जगण्याचा अधिकार आहे हे मी स्वतः या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सांगतोय। माझं म्हणणं एवढंच आहे, हे देवाभाऊंचं सरकार आहे, प्रत्येकाचं अतिशय संवेदनशील प्रमाणे विचार करणारं सरकार आहे। या देवभाऊंच्या सरकारनं त्या कबुतरांचा पण विचार करावा, ते पण जगले पाहिजेत, पण आमच्या माय माऊलींचा पण विचार करावा की ते ALDनी मरणासन्न यातना त्यांना भोगावे लागू नयेत। सदस्य राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे। त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं। अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे। शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी।